नगर परिषद अंतर्गत सुरू रिसामा येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचा चौकशीची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत रिसामा येथे सिमेंट रस्त्याचे काम करण्यात येत आहे। मात्र माजी उपसरपंच रिसामा तीरथ येटरे यांच्याकडून सिमेंट रस्त्याची पाहणी केली असता अनियमितता संख्या आढळून आल्याने नगर परिषद जेई यांना मोबाईलद्वारे आणि नगर परिषद आमगाव येथे जाऊन संपर्क केला। मात्र तीरथ येटरे यांना समाधानकारक माहिती न मिळाल्याने उपजिल्हाधिकारी बेहरे यांना निवेदन देत चौकशीची मागणी करण्यात आली। सरोज कावळे, ब्युरो हेड, गोंदिया। मी तीरथ जुगराज येटरे, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत रिसामा। आमगाव नगर परिषद पंचायत अंतर्गत रेल्वे स्टेशन ते सुखराम चौधरी हा सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटचे काम भर पावसामध्ये सुरू आहे आणि त्या भर पावसामध्ये जो सिमेंट मसाल्यामध्ये मिक्स करतात तो मसाल्याच्यावरून सिमेंट पूर्णतः निघून जाते पाऊस आला की, आणि त्याच्यानंतर उरते फक्त रेती आणि गिट्टी। यासाठी मी संबंधित कंत्राटदार जेई प्रशासनाचे नगर परिषदचे संबंधित जेई इंगळे साहेब आहेत, मी त्यांना वारंवार फोन केला की संबंधित रोडासंबंधित जी माहिती इस्टिमेट आहे, टेंडर कॉपी आहे आणि त्यासंबंधित जी माहिती आहे तुमच्याकडे की कुठल्या योजनेतून तो रोड आहे ना किती लाखाचा रोड आहे याची मला माहिती द्या, किंवा तुम्ही संबंधित जागेवर ज्या ठिकाणी रोड बनत आहे त्या ठिकाणी या। परंतु 3 दिवसाच्या कालावधी लोटूनही आजही प्रशासनाचे अधिकारी हे मला वाटते की एका विशिष्ट लोकांसाठी कामं करतात, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे। आणि ह्यामुळे ह्या सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडला की दाद मागायची तर कुणाकडे मागायची। जर योग्य रीतीने इस्टिमेटच्या नुसार जर काम होत नसेल तर सर्वसामान्य जनतेने आवाज उचलायचा की नाही उचलायचा। संबंधित कामाची जेई कोण आहेत? संबंधित ह्या कामाचे जेई इंगळे साहेब म्हणून आहेत आणि ठेकेदार सिद्धार्थ इंदे। ठेकेदाराचं नाव मला माहीत नाही आहे, कारण की त्यांनी मला कॉपीच दिलेली नाही आतापर्यंत, त्यामुळे ठेकेदार कोण आहे काय आहे आम्हाला माहीत नाही। गावातील रोड बनते चांगली गोष्ट आहे, जिनेन प्रॉब्लेम होती, परंतु ते योग्य रीतीनं तरी बनायला पाहिजे। त्याची थिकनेस किंवा त्याची जे ह्या असते गुणवत्ता, ती एकही गुणवत्ता त्या कामामध्ये दिसून आलेली नाही। त्यासंबंधी मी पोलीस स्टेशनलाही काल तक्रार दर्ज केली आणि संबंधित काल जिल्हाधिकारी साहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी साहेबांना मी तो काल जाऊन निवेदन दिलं की संबंधित आमगाव नगर परिषदमध्ये इतका मोठा भ्रष्टाचार सुरू आहे की आज साई मंदिरमध्ये त्यांनी 25 लाखाच्या चेअरचं इस्टिमेट बनवलं, पण तिथे आज 9 लाखाचं इस्टिमेट आहे, परंतु 25 चेअर आहेत त्याच्यामध्ये। आणि तिथे ग्रीन जिम म्हणून मंजूर केली होती, पण तिथे ग्रीन जिमच्या तिथे पत्ताच नाही आहे। त्याचप्रमाणे शनी मंदिरमध्ये पण ह्याच प्रकारचे ग्रीन जिम दिलेली आहे। मोक्षधाम आमगावमध्ये 10 लाखाचे चेअरची इस्टिमेट आहे, परंतु आजही मला वाटते का त्या आमगावच्या स्मशान घाटमध्ये 10 लाखाचे चेअर लावलेला नाही आहेत। आणि अवैध हवे जिथे जे खडीकरण रोड आहे त्याच्या फक्त रस्त्याच्या बाजूला ATM टाकल्या जाते आणि मधामध्ये 4Dचा बेस करून तो संपूर्ण रोड तयार करून बोगस बिले काढण्याचा हा प्रकार हा आमगाव नगर परिषदमध्ये प्रशासकीय कर्मचारी आणि कंत्राटदारी यांच्या संगमताने हा प्रकार सर्व सुरू आहे। संबंधितच्या ह्या सर्व भ्रष्टाचाराची मी काल जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं। आज मी पोर्टल CM साहेबाच्या पोर्टलवर टाकत आहे। संबंधित या क्षेत्राचे लाडके आमदार आणि विकास पुरुष सन्माननीय संजयजी पुराम, मी ह्यासंबंधी त्यांना पत्र पाठवणार आहे। त्याचसंबंधी या लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय नामदेवरावजी किर्सन यांना पण ती एक कॉपी देणार आहे। आणि या संबंधित या भ्रष्टाचाराला आज वाचा फोडणं ही आज काळाची गरज आहे, कारण की इथे फक्त अधिकारी आणि कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधी हे मिळून फक्त लुटो अभियान, माल सुट्टो अभियान इथे सुरू आहे। संबंधित काय आहे? माझी एकच मागणी आहे की तुम्ही हे जे कामं करता हे पारदर्शक कामं करा, व्यवस्थित करा। जनतेला त्याच्यापासून 2 वर्षात किंवा 1 वर्षात त्रास व्हायला नको पाहिजे। तुम्ही आज पाहिलं असाल की सिमेंट रोड कित्येक तरी बनलं, परंतु रस्त्याच्या बाजूला फिलिंग भरण्यात आलेली नाही आहे, किंवा ज्या रस्त्यावर काम झाले त्याच्यावर एकही फलक की कोणत्या योजनेतून आहे, किती लाखाचं आहे, काय आहे, त्यासंबंधी कुठल्याही संबंधीचे बोर्ड एकाही कामावर लावलेला नाही आहे। याच्यातून असं सत्य आढळून येते की सगळं चोर मौसेरे भाई आहेत याच्यामध्ये। पूर्ण नाही झाली तर समोर काय? याच्यानंतर जर आमची मागणी पूर्ण झाली नाही, आमची मागणी आम्ही तक्रार करू। याच्या पूर्ण मी जे कॉप्या आहेत किंवा हे जो भ्रष्टाचाराच्या जेवढ्या कॉप्या आहेत ह्या सर्व संबंधित अधिकाऱ्या, संबंधित मंत्र्यांना
आणि संबंधित पोर्टलवर टाकणार आहे. त्यानंतर जर या संबंधित अधिकाऱ्यांनी जर चौकशी नाही केली तर संपूर्ण प्रकरण हा कोर्टाशी सुरू होईल.